नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण कुठला लेख किंवा कविता वाचणार नाही आहोत, तर आज आपण एका उपक्रमाविषयी बोलणार आहोत. कोकणातल्या दोन मुलांनी तेजस सामंत आणि मनोहर पाटील या दोन मुलांनी गेल्या वर्षी अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमाविषयी त्यांनी आपल्याकडे माहिती पाठवलेली आहे. ती काय आहे ती आधी आपण बघूया आणि मग त्याच्याविषयी बोलूया. श्री गुरु शरणम. नमस्कार. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माची ध्वजा आज अनेक युगे डौलाने फडकत आहे. आद्य शंकराचार्यांपासून ते परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी ती फडकवत ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणजे नित्यकर्म. आचार प्रभवो धर्म या भगवंतांच्या वचनाला अनुसरून सध्याच्या काळात आपल्या आचार धर्मापासून दूर होणाऱ्या तरुण पिढीला नित्यकर्म उपासना शिकवण्याचा उपक्रम श्री सद्गुरु कृपेने आम्ही योजला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही श्री चामुंडेश्वर मंदिर आंदुर्ले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक गाव आहे. येथे 1 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंत वासंतिक वर्ग आयोजित केलेला आहे. यात नित्यसंध्या विधी, पंचायतन पूजा, पुरुष सूक्त, गणपती स्तोत्र, रामरक्षा, मारुती स्तोत्र, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र इत्यादी नित्य उपासना विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. सदरील वर्गाचे प्रवेश शुल्क 3000 रुपये एवढे आहे. या वर्गात फक्त मुंज झालेल्या तसेच वय वर्ष 8 ते 25 पर्यंतच्या मुलांना प्रवेश मिळेल. यात सहभागी होणाऱ्यांनी फक्त आवश्यक साहित्यच आपल्याबरोबर आणायचे आहे. ते काय असेल त्याची कल्पना तुम्हाला नंतर दिली जाईल. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी तसेच व्यवस्था ही आयोजकांची राहील. विद्यार्थ्यांना नित्यविधी पोथी व्यवस्थापनाकडून देण्यात येईल. ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपल्या मुलाचे पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर खालील नंबरवर पाठवावे. संपर्क तेजस सामंत आणि मनोहर पाटील. या मुलांनी आपले नंबर सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत, ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघूच. पण मला कौतुक का वाटलं माहिती या मुलांचं, की एकंदरीत समाज म्हणून किंवा तरुण पिढी म्हणा, आपण म्हणा, सगळेच एका भौतिकवादाकडे जात असताना ह्या मुलांना स्वतःला आधी मुळात ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि ते मुलांना शिकवायचे. हे असा उपक्रम करावासा वाटणं हेच आधी मुळात कौतुकास्पद आहे. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं या निमित्ताने असं मला वाटलं की बघा, आपण आजूबाजूला जी परिस्थिती आज बघतोय, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं, छोट्या वादातनं त्याचं रूपांतर काहीतरी मोठ्या विपरीत घटनेमध्ये घडताना आपण अलीकडेच मुंबई लोकल ट्रेनमध्ये बघितलं, ज्या प्राध्यापकांबरोबर जे झालं. किंवा अशा पण बातम्या आपण ऐकतो की आई वडिलांनी काहीतरी अमुक एक गोष्ट करू नको असं जेव्हा आई वडील सांगतात, त्याचा सुद्धा काहीतरी वेगळा परिणाम होऊन ती मुलं खूप एक्स्ट्रीम स्टेप्स घेतात. ह्या दोन गोष्टी झाल्या. किंवा अगदी बेसिक छोट्या छोट्या गोष्टी, की साधा सिव्हिक सेन्स आपल्यातला कमी व्हायला लागलाय. या सगळ्या गोष्टींवरती एक उपाय म्हणूया आपण, किंवा एक त्याच्यावरती तोडगा असा मला वाटतो, की तुमच्यावरती संस्कार जर चांगले असतील ना, तर ह्या गोष्टी कदाचित आपण थोड्या कंट्रोलमध्ये आणू शकू. पण मग हे संस्कार जे आहेत ते काय कसे होतात, तर दोन गोष्टींनी होतात. एक तर तुमच्या आचरणातनं, तुम्ही आई वडील म्हणून किंवा एकंदरीत समाज म्हणून जसं वागता त्याचं अनुकरण ही पुढची येणारी पिढी करते. हा एक भाग झाला संस्कारांचा, जो सगळ्यात महत्वाचा आहे. आई वडिलांचं, घरातल्या लोकांचं आचरण, कारण त्याच आचरणातनंच ही मुलं शिकतात. हे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हे असे उपक्रम जे तुम्हाला तुमच्या मुळांपर्यंत पुन्हा घेऊन जातात. कारण पूर्वी जशी पद्धत होती की एक ठराविक वय झालं की आपण मुलांना गुरुकुल व्यवस्थेमध्ये पाठवत होतो. मग तिथे ती मुलं ह्या सगळ्या भौतिक गोष्टींपासून बाजूला जाऊन फक्त अभ्यास करायची, शिक्षण घ्यायची, चांगल्या गोष्टी शिकायची आणि तिथे मग कॅरेक्टर्स घडायची. तर मला हा जो उपक्रम आहे ना, हा थोडासा अशाच स्वरूपाचा वाटला. तर आपल्याला साधायचा आहे ना. संस्कार म्हणजे काय, तर त्यांचं आचरण चांगलं असलं पाहिजे, समोरच्याशी वागणं चांगलं असलं पाहिजे, अभ्यासावरती त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, आपलं करिअर घडवलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या मुलांना या वासंतिक वर्गामध्ये पाठवून साध्य होतील असं मला नाही म्हणायचं, पण निदान कुठेतरी एक चांगली सुरुवात आपण करू शकू. तेव्हा तुम्ही जरूर या वासंतिक वर्गाचा विचार करा पालक म्हणून. मी माझ्याकडे जी माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे.
आणखीन अर्थात तुमच्यामध्ये प्रश्न असणार, कारण हे आंदुर्ले गाव कुठे आहे, ही मुलं 2 कोण आहेत, त्यांच्याबरोबर आणखीन कोणी मोठं ह्या आयोजकांमध्ये आहे का, ह्या सगळ्या शंका तुम्ही या 2 मुलांना फोन करून विचारा. त्यांच्या गेल्या वर्षीच्या उपक्रमाची तुम्ही माहिती घ्या, फोटो बघा आणि जरूर या वासंतिक वर्गाचा पालक म्हणून तुम्ही नक्की विचार करा. धन्यवाद.